जर तुमचे मुले शाळेत जात असेल किंवा घरचे लोक जास्त भेंडीची भाजी खात नसेल, आईने अशी भाजी बनवलेली आहे ना, कोणताही माणूस भेंडी न खाणारा भेंडी खाऊ शकतो. बघा ही कोरडी भाजी, याच्यामध्ये काय काय साहित्य वापरले आहे. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला ना, तुम्ही डब्यावर लोक हे सुद्धा तुमच्या घरातील माणसे नेऊ शकतात. अशी भाजी एवढी आवडेल त्यांना. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला समजेल गावाकडची चव व भेंडीची भाजी कशी असते. गावाकडची सगळ्यात वेगळी पद्धत आहे. व्हिडिओ नक्की बघितला तरच कळेल तुम्हाला. नमस्कार सर्वांना. आज आई करणार आहे आपली भेंडीची कोरडी भाजी. सर्वात पहिल्यांदा त्यांनी पाण्यामध्ये या भेंड्या धुवून ठेवलेल्या आहे आणि भिजत ठेवलेलं आहे, जेणेकरून घाण बिन फवारे मारेला असतात ना, त्याच्यामुळे घाण निघली पाहिजे. आणि स्पीड पण बघू शकता तुम्ही. गावाकडची झटपट व कमी साहित्यामध्ये कशी आई आज भाजी बनवताय तुम्ही. नक्की चुलीवरची चव आहे गावाकडची, खायला पण छान लागते. विशेष नाही काय, आई करणार मग त्याच्यात अंदाज बिंदाजे सगळं मीठ ते टाकतात, पण भाजी ना खराट ना आळणी, पण खायला एकदम छान लागते. बघूया कशी होती भाजी. तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही पण खूप छान भाजी बनवशाल आईंची बघून. मी भेंड्या चिरून घेतल्या बघा. आता एका प्लेटमध्ये आपलं चहा गरम होतं आणि सकाळची भाजी आणि शेंगदाणे कढईमधून घेतले आणि भुगा केलाय बघा. कूट किती मस्तपणे असं शेंगदाण्याचा कूट टाकलं भेंडीच्या भाजीमध्ये, सुकी खायला एकदम चव येते. शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहे आता चुलीवरती. आता आई बघा तेल टाकताय त्याच्यामध्ये. 2 वगळे तेल टाकले, अजून एक वगळी टाकणार आहे. या ठिकाणी आई काय घेतलं त्याने प्लेटमध्ये झाकणामध्ये सांगन ते. मिरची, हळद, कांदा, लसूणची ती कोणत्या याला चालतो, पिवळा असो कोणता असो मसाला. चुलीवरती बघूया आईंच्या हाताची भाजी कशी होते. ना माप ना काय, अंदाजानुसारच सर्व भाजी एकदम छान. त्याच्यामुळं अनुभव सर्वात जास्त आपल्याला मोठा बनवतो. आता मिरचीन ते सर्व साहित्य टाकून घेतले. मसाला, हळद, थोडंसं वेळ परतून द्यायचं आहे. आणि आता जवळजवळ 1.5 चमचा मीठ टाकले त्यांनी. कोरडी अशी भाजी होणार आहे बघा भेंडीची. आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला बघा, मसाल्यामध्ये मिरचीमध्ये सर्व. याला मसाला भेंडी म्हणते बघा. आता वाफ दाबायची, 5-10 मिनिटं शिजून द्यायचं, लगेच काढून घ्यायची कोवळी भेंडी. 5-10 मिनिटं चांगली शिजून देऊ. आता भरपूर जाळ लागलाय. बघूया आई वाफ काढताय शिजले का नाही भेंडीची भाजी. एकदम छान आणि कमी वेळेमध्ये झटपट तुम्हाला भाजी करायची असेल तरी भेंडीची आहे बघा. त्यांनी शिजायच्या वेळेस थोडंसं किंचित पाणी टाकलं होतं, जेणेकरून आपली कढई ना खाली नाही लागली पाहिजे बघा. आता त्या उतरून घ्या, तुम्हाला दाखवतो. आता वाफ चालू आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला एवढी खास भाजी नसेल दिसत. कुत्रा आहे. गरम गरम भाजी आता आईंनी खाली घेतलेली आहे, ती कड्यावर ठेवली आहे. आणि बघा त्याच्यामध्ये शेंगदाणे पण आणि भरपूर चांगली अशी भाजी. थोडीशी तुम्हाला जर ते डब्यावरती न्या, तुम्ही पुढे न्या, मुलांना खायलासाठी द्या. अशी छान अशी भाजी गावाकडची. तुम्ही जर अशी आईंची पाहून बनवली तर तुम्ही पण बनवू शकतात. अशी आहे. अशी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.